आज आपण फॉर्मल लेटर पाहणार आहोत. तर फॉर्मल लेटर कोणाला लिहिले जाते आणि त्याची रचना म्हणजे स्ट्रक्चर कसं असते आणि एक इथं क्वेश्चन दिलेला आहे, त्यावर आपण आधारित फॉर्मल लेटर लिहून मी तुम्हाला सांगेल की फॉर्मल लेटर कसं लिहितात. तर बघा, फॉर्मल लेटर कोणाला लिहितात ज्याची आपल्याला डायरेक्ट ओळख नसते. म्हणजे बँकेच्या अधिकाऱ्याला किंवा पोलीस स्टेशनमध्ये किंवा कुठं कंप्लेंट करायचं असेल किंवा कुठं अर्ज करायचा असेल तर फॉर्मल लेटर लिहिलं जाते. तर फॉर्मल लेटर अर्ज वगैरे करण्यासाठी लिहिले जाते. आता इथे एक क्वेश्चन दिलेला आहे, ते मी वाचतो आणि आपण जे फॉर्मल लेटर लिहायला सांगितले ते मी लिहून दाखवतो की कसं लिहितात. बघा, एक पॅम्पलेट आहे, ॲडव्हर्टाईज आहे. तर काय म्हणते, ट्री ट्री प्लांटेशन ड्राईव्ह. तर ते एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. कोणाद्वारे? ॲन इनिशिएटिव्ह बाय नगरपंचायत रेणापूर. रेणापूरची जी नगरपंचायत आहे त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी ॲडव्हर्टाईज छापलेली आहे, पॅम्पलेट छापले. तर किती आहे बघा, लेट्स प्लांट ऑन 15 ऑक्टोबर 2019. 2019च्या 15 ऑक्टोबरला ते वृक्षारोपणाचा त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि कुठे ठेवलेला आहे कार्यक्रम? ॲट गव्हर्मेंट स्कूल्स. तर गव्हर्मेंट स्कूलमध्ये वृक्षारोपण करायचे, कॉलेजमध्ये करायचे, हॉस्पिटल, स्ट्रीट्स, रस्त्यावर आणि नगरपंचायतच्या बिल्डिंगमध्ये आपल्याला वृक्षारोपण करायचे. टार्गेट किती आहे आपला? 1500 सॅपलिंग्स म्हणजे रोपटे. 1500 रोपटे लावायचे. वेळ किती आहे? 1 दिवस आहे पूर्ण. टाईम किती ते किती आहे? 9 सकाळी ते संध्याकाळी 5पर्यंतमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता काय म्हणते ॲडव्हर्टाईज पुढे? कम जॉईन अस, म्हणजे या आम्हाला भेटा, आणि राईट टू अस फॉर व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन. आणि जर तुम्हाला स्वयंसेवक म्हणून जर तुमचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर आम्हाला पत्र लिहा. तर तुम्हाला काय करायचं आहे, पत्र लिहून तुमचं रजिस्ट्रेशन करायचं स्वयंसेवक म्हणून. म्हणजे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी तुम्हाला यांना पत्र लिहायचं. यांच्या जे नगरपंचायतवाले आहेत, जे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेत आहेत, त्यांना पत्र लिहून तुम्हाला सांगायचं की तुमची पण इच्छा आहे आणि तुम्हाला सहभाग घ्यायचा आहे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये. आणि त्या त्यांना पत्र लिहायसाठी तुम्हाला पत्ता दिला आहे बघा, नगरपंचायत, मेन रोड, रेणापूर. या पत्त्यावर तुम्हाला त्यांना काय करायचं आहे, पत्र लिहायचं आहे. पत्र, आता असं जेव्हा पत्र असते जे ऑफिसमध्ये देतात कोणत्या पण, तर त्याला काय म्हणतात? फॉर्मल लेटर म्हणतात. आता बघा, त्याच्यासाठी तुम्हाला पत्रामध्ये पॉईंट काय काय लिहायचे त्याच्यासाठी पॉईंट्स दिलेत बघा. ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्री प्लांटेशन, म्हणजे वृक्षारोपणाचे तुम्हाला काय दिलेत? फायदे दिलेत. हे तुम्हाला त्या पत्रामध्ये सांगायचे की तुम्हाला का भाग घ्यायचा आहे वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये. तुम्हाला सांगायचे की जर आपण झाडं लावले तर झाडं आपल्याला काय देतात? फ्रूट्स देतात, फळं देतात आणि शेड देतात, सावली सुविधा पुरवतात. ट्रीज कंट्रोल सॉईल इरोजन, झाडामुळे काय होते? जमिनीची म्हणजे मातीची जी आहे ती झीज होत नाही, धूप होत नाही, माती नाही का निघून जात नाही. झाडाच्या मुळा माती धरून ठेवतात. ट्रीज प्रोव्हाइड हॅबिटॅट फॉर वाईल्ड लाईफ म्हणजे जंगली प्राण्यांसाठी झाडामुळं काय होते? त्यांना राहण्याची जागा भेटते. ट्री ॲक्ट ॲज अ विंड ब्रेक, तर झाडं असल्यामुळं काय होते? मोठे मोठे वादळं वगैरे येत नाहीत, कारण वारं अडल्या जाते झाडामुळं. ट्रीज ब्रीद इन कार्बन डायऑक्साईड अँड गिव्ह आउट ऑक्सिजन, तर झाडामुळं काय होते? झाडं हवेमधलं कार्बन डायऑक्साईडमध्ये घेतात आणि ऑक्सिजन बाहेर देतात. त्यामुळं हवेमधलं प्रदूषण कमी होते व स्वच्छ शुद्ध हवा आपल्याला उपलब्ध होते. एवढे तुम्हाला ॲडव्हान्टेजेस सांगायचे आहेत. या गोष्टींमुळं तुम्ही झाडं जे आहे ते रोपण कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक आहात असं सांगायचं आहे. बघा, इथं दिलेलं आहे तुम्हाला फॉर्मल लेटर लिहायचे. हे काय म्हणते? राईट अ लेटर टू द ऑर्गनायझर. हे जे कार्यक्रमाचे जे ऑर्गनायझर आहेत, ज्यांनी कार्यक्रम करायलेत ऑर्गनाईज, त्यांना तुम्हाला पत्र लिहायचे. रिक्वेस्टिंग हिम किंवा हर, म्हणजे ऑर्गनायझर जे असणार आहे ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल किंवा म्हणून त्याने हिम किंवा हर दिलेलं आहे. त्याला तुम्हाला रिक्वेस्ट करायचं कशासाठी? टू रजिस्टर युअर नेम, तुमचं नाव काय करायचे? नोंदणी करायची. नाव नोंदणीसाठी काय? ॲज अ व्हॉलंटियर म्हणजे काय? स्वयंसेवक. म्हणजे तुम्ही स्वतःच्या इच्छेनं तिथं वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ इच्छिता म्हणून तुम्हाला रजिस्टर करायचे. अल्सो एन्क्वायर अबाउट द फॉलोइंग थिंग्स. एन्क्वायर म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारायचे या खालील गोष्टींबद्दल. टाईप्स ऑफ ट्रीज, तुम्हाला तिथं त्यांना विचारायचे की कोणत्या टाईपचे तुम्ही झाडं लावणार आहात. स्नॅक रिफ्रेशमेंट ड्युरिंग द इव्हेंट, आणि हे जे कार्यक्रम होणार आहे त्या दरम्यान तुम्हाला काही सकाळी 9 पासून संध्याकाळी 5पर्यंत कार्यक्रम आहे, तर एवढ्या मोठ्या कालावधी दरम्यान काही तुम्हाला खाण्यापिण्यासाठी नाश्ता वगैरे भेटणार आहे का? आणि सर्टिफिकेट ऑफ द इव्हेंट, आणि जर इव्हेंट झाल्यावर तुम्ही सहभाग घेतल्यावर तुम्हाला काय त्याचं सर्टिफिकेट भेटणार आहे का?
आणि ॲड युअर ओन पॉईंट्स म्हणजे तुमचे स्वतःचे पण काही पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत पत्र लिहिताना. तर आता आपण पत्र लिहायला चालू करूत. बघा काय करायचं आहे. आता पत्र लिहिताना काय करणार आहे तुम्ही, सुरुवातीला सर्वप्रथम तुमचा पत्ता लिहायचा आहे तुम्हाला वरच्या साईडला. तर तुमचं नाव आणि तुमचा पत्ता लिहायचा आहे. आणि बघा इथं तुम्हाला त्यानं सांगितलं नाही की तुमचं नाव आणि पत्ता, त्यामुळे तुम्ही तुमच्या मनानं तुमचं नाव आणि तुमचा पत्ता लिहू शकता. तर बघा आता कसं लिहायचं, तुम्ही तुमचं नाव लिहायचं, कोणतं पण एक नाव घ्यायचं किंवा तुमचं स्वतःचं लिहू शकता. इथं सांगितलं नसल्यामुळे तर मी लिहितो राम पाटील, हे नाव आहे आपलं पत्ता लिहिणाऱ्या मुलाचं. आता बघा त्यानं कुठं राहते, असं काहीतरी तुम्ही घराचं नाव वगैरे लिहू शकता. इथं लिहितो मी कृष्ण निवास, कॉमा देणार तुम्ही नंतर मग. आणि मग काय सांगणार, ॲट पोस्ट. आता हे कार्यक्रम कुठं व्हायला, रेणापूरला. तर हे मुलगा पण कुठं राहते, रेणापूरलाच राहते. ॲट पोस्ट रेणापूरचंच राहते ते पण. आता बघा रेणापूर तालुका नाही, तालुका कोणता आहे, तालुका लिहावा लागणार तुम्हाला. तालुका कोणता आहे, तालुका लिहायचा कोणता पण एक, चिपळूण. आणि तालुका लिहिल्यानंतर तुम्ही काय लिहिणार, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये. तर तुम्हाला पूर्ण तालुका लिहायचा आहे, गाव लिहायचं आहे आणि जिल्हा लिहायचा आहे कोणता आहे ते. आणि तुम्हाला त्यानंतर शेवटी काय लिहायचं, तारीख लिहायची. तारीख कशी लिहायची बघा, आधी हे टाकायचं आहे तुम्हाला, पहिल्यांदा डे टाकायचा, डे कोणता आहे तर डे आपण टाकूत. आता इथं बघा तुम्हाला जर क्वेश्चनमध्ये तुम्ही जाऊन पाहिलं परत, तर क्वेश्चनमध्ये ते कधी होती तारीख, याची 15 ऑक्टोंबरला आहे. 15 ऑक्टोंबर 2019ला कार्यक्रम आहे, म्हणजे त्याच्या आधीच तुम्ही लिहित असणार पत्र. तर ते लक्षात घ्यायचं आणि 15 ऑक्टोंबर 2020च्या आधीची तारीख टाकायची. आता बघा 15 तारखेला कार्यक्रम आहे, तर तुम्ही 1 तारखेला त्यांना लिहित असाल समजा, फर्स्ट टाकायचं असं, ऑक्टोंबरचं OCT. आणि काय टाकणार मग तुम्ही, ऑक्टोंबर पूर्ण टाकायचं 2019. तर पत्ता, नाव आणि तारीख असं टाकणार तुम्ही, ज्यांना लेटर पाठवत आहे. आता याच्या पुढे खाली काय करायचं, एक ओळ सोडून द्यायची. तर एक लाईन मी सोडून देतो आणि त्याच्या खाली काय टाकायचं, टू करायचं. टू म्हणजे ज्याला तुम्हाला ते लेटर लिहायचं आहे. आता बघा इथं तुम्हाला क्वेश्चनमध्ये सांगितलेलं असते कोणाला लेटर लिहायचं आहे, राईट अ लेटर टू ऑर्गनायझर. कोणाला लिहायचं आहे, ऑर्गनायझर ऑफ द इव्हेंट. तर ऑर्गनायझरला लिहायचं, म्हणून तुम्ही काय टाकणार, त्याचं नाव नाही टाकणार, त्याच्या पदाचं नाव टाकणार, टू द ऑर्गनायझर. ऑर्गनायझर म्हणजे ज्यानं ते इव्हेंट म्हणजे जे कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे, आयोजक म्हणतात त्याला. टू द ऑर्गनायझर. आता ऑर्गनायझर कोणता, कशाचा ऑर्गनायझर, कशाचा आयोजक आहे बघा, हे ते नाव काय कार्यक्रमाचं, द ट्री प्लांटेशन ड्राईव्ह. तर खाली द ट्री प्लांटेशन ड्राईव्ह टाकायचं, त्याच्या द ट्री प्लांटेशन ड्राईव्ह. आणि बघा तुम्हाला त्यांचा पत्ता दिलता ते टाकायचा. आता नाव झालं, पत्ता दिलता बघा तुम्हाला इथं, बघा ॲड्रेस दिला, ॲड्रेस नगरपंचायत मेन रोड. तुम्हाला काय टाकायचं आहे, रेणापूर, नगरपंचायत रेणापूर. पत्ता काय, नगरपंचायत रेणापूर, नगरपंचायत मेन रोड आणि गावाचं नाव काय, रेणापूर. परत गावाचं नाव टाकल्यावर तुम्हाला जिल्ह्याचं पण नाव टाकणं लागणार आहे. आणि जिल्हा आपण वर टाकला होता रेणापूरचा, कोणता टाकला होता, डिस्ट्रिक्टमध्ये आपण टाकलं होतं रत्नागिरी. तर टू टाकायचं, ऑर्गनायझर टाकायचं, ट्री प्लांटेशन ड्राईव्ह. ऑर्गनायझर कशाचा आहे, ट्री प्लांटेशन ड्राईव्हचा आहे. तिथं कशाचा पत्ता द्यायचा, नगरपंचायतचा दिलता म्हणून नगरपंचायत टाकलं, मेन रोड
रेणापूर डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. एवढं झालं. आता त्याच्यानंतर काय करायचं तुम्ही, याच्यात सगळ्यात महत्त्वाचं बघा, एवढं तुम्ही जर लिहिलं पाठवणाऱ्याचा पत्ता, तर एवढ्यासाठी तुम्हाला आहेत हाफ मार्क, 1 and 2 मार्क. आणि हे टू ऑर्गनायझर, जे टू ऑर्गनायझरचा पत्ता हे लिहून त्याला तुम्हाला काय भेटणार आहे, हाफ मार्क. आणि आता तुम्हाला काय लिहावं लागणार आहे, सब्जेक्ट लिहावं लागणार आहे. हे तुम्ही जे पत्र लिहायले त्याचं कारण काय, सब्जेक्ट. तर सब्जेक्ट कसं लिहायचं बघा, जिथं तुमचं संपलं हे पत्ता त्यानंतर परत तुम्ही एक लाईन सोडायची आणि SUB टाकायचं, सब्जेक्टचं शॉर्ट फॉर्म, आणि सब्जेक्ट टाकायचं. बघा सब्जेक्ट तुम्हाला दिलेला असते इथं वर, जेव्हा तुम्हाला राईट अ लेटर म्हणून दिलेलं असते ना, ते सब्जेक्ट असते बघा. राईट अ लेटर टू ऑर्गनायझर ऑफ द इव्हेंट, हे बघा हे सब्जेक्ट इथून आहे. टू रजिस्टर युअर नेम ॲज अ व्हॉलंटियर, फक्त त्याच्यामधलं युअर काढून टाकायचं, टू रजिस्टर ॲज अ व्हॉलंटियर टाकायचं. म्हणजे तुम्हाला काय सब्जेक्ट काय, तुमचं कारण काय, तुम्ही पत्र लिहिण्याचं कारण काय, टू रजिस्टर, तुम्हाला नाव नोंदणी करायची, टू रजिस्टर ॲज अ व्हॉलंटियर. तुम्हाला व्हॉलंटियर म्हणजे स्वयंसेवक म्हणून तुम्हाला नाव नोंदणी करायसाठी तुम्ही पत्र लिहित आहे, टू रजिस्टर ॲज अ व्हॉलंटियर. तर वरचा मार्क हाफ मार्क या सब्जेक्टसाठी आणि पत्त्यासाठी होता. आता बघा एक तुम्हाला जेव्हा तुम्ही याला बोलायला चालू करणार त्याआधी तुम्हाला त्यांना एक सॅल्युटेशन द्यावं लागते. याला सॅल्युटेशन म्हणतात. जर ते ऑर्गनायझर हे असेल मेल, तर तुम्ही काय लिहिणार इथं, परत एक ओळ सोडून लिहिणार तुम्ही रिस्पेक्टेड सर. रिस्पेक्टेड सर लिहायचं. आणि ऑर्गनायझर वगैरे तुम्ही ज्याला पत्ता लिहित आहे ते जर तुम्हाला दिलेलं आहे फिमेल असेल, तर तुम्हाला काय लिहावं लागणार आहे, रिस्पेक्टेड मॅडम. आणि ते रिस्पेक्टेड सर लिहिणार तुम्ही आणि नंतर इथे कॉमा देणार आणि मग खालच्या ओळीपासून तुम्ही तुमचं लेटर जे आहे ते लिहायला चालू करणार. आता आपण रिस्पेक्टेड सर लिहिलं. आता आपल्याला काय सांगायचं की आपण तुम्ही कोण आहात ते सांगायचं. फर्स्ट पॅसेजमध्ये काय सांगायचं की तुम्हाला त्यांच्या जे याचं आहे जाहिरातीची बातमी कुठून कळाली आणि तुम्ही कोण आहे, आणि फर्स्ट पॅसेजमध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल सांगायचं आहे. तर बघा तुम्हाला ते सांगायचं की तुम्हाला ते माहिती कुठून कळाली. मग तुम्ही काय लिहिणार, आय रीड अबाउट द, कशाबद्दल तुम्ही रीड केले, रीड अबाउट म्हणजे कशाबद्दल वाचले, द ट्री प्लांटेशन ड्राईव्ह. आय रीड अबाउट द ट्री प्लांटेशन ड्राईव्ह, याच्याबद्दल तुम्ही वाचलं. याला काय करायचं, याला इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकायचं, कारण ते त्या तुमच्या कार्यक्रमाचं नाव आहे. आय रीड अबाउट द ट्री प्लांटेशन ड्राईव्ह फ्रॉम, आता आपण काय लिहूत की तुम्ही न्यूजपेपरमध्ये समजा जाहिरात पाहिली असेल, फ्रॉम द न्यूजपेपर, की मला न्यूजपेपरमधून तुमच्या या वृक्षारोपण कार्यक्रमाची माहिती भेटलेली आहे, असं वाक्य आहे ते. मग तुम्हाला सांगायचं की ते खूपच चांगला तुम्हाला त्या कार्यक्रमाबद्दल खूप चांगलं वाटलं आणि म्हणून तुम्हाला त्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. म्हणून तुम्ही काय लिहिणार, इट इज रिअली अ गुड, आता याला कार्यक्रमाला तुम्ही काय म्हणणार, इनिशिएटिव्ह म्हणजे सुरुवात. तर ही खूपच चांगली सुरुवात आहे, खूप चांगलं कार्यक्रम आहे. इट इज रिअली अ गुड इनिशिएटिव्ह टेकन बाय यू. बघा आता इट इज अ रिअली गुड इनिशिएटिव्ह टेकन बाय यू म्हणजे हे खूपच चांगला कार्यक्रम आहे ज्याची सुरुवात तुम्ही केलेली आहे. कशासाठी, टू प्रोटेक्ट आता झाडं कशासाठी करतो आपण, टू प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट म्हणजे तुम्ही काय पर्यावरण वाचवण्यासाठी वृक्षारोपण जे करत आहे ते खूपच चांगला कार्यक्रम आहे असं मला वाटते. इट इज रिअली गुड इनिशिएटिव्ह टेकन बाय यू टू प्रोटेक्ट एन्व्हायरमेंट. तर हे पहिला तुम्ही 2 ओळीमध्ये सांगितलं. मग आता तुम्हाला सांगायचं की तुम्हाला त्याच्यामध्ये सहभाग का घ्यायचा आहे, ते आपल्याला दिलेले होते ना बघा इथं, हे ॲडव्हान्टेज ऑफ ट्री प्लांटेशन,
हे ॲडव्हान्टेज ऑफ ट्री प्लांटेशन एवढे पॉईंट आता आपण एक एक करून थोडे एक एक वाक्यामध्ये सांगून टाकायचं आहे. त्यामुळं तुम्हाला सांगायचं की झाडाचे एवढे फायदे आहेत, म्हणून तुम्ही झाड याच्यामध्ये लागवडीमध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक आहात. तर हे पॅसेज दुसऱ्या पॅसेजमध्ये हे एवढं सांगून टाकणार तुम्ही. बघा, तर आपल्याला ते सांगायचे सगळे एक एक पॉईंट. तर पहिला पॉईंट काय होता बघा त्याच्यामध्ये की त्याचं नावच काय पॉईंटचं की ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्री प्लांटेशन. तर मग आपल्याला सुरुवात कशी करणार की झाडं जे आहेत ते आपल्याला खूप उपयोगी असतात. तर तुम्ही कसं सांगणार बघा, इथं चालू करणार तुम्ही. ट्रीज आर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ नेचर. नेचर म्हणजे काय झालं तुमचं पर्यावरण. तर तुम्ही काय सांगितलं की ट्रीज आर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ नेचर. तर पर्यावरणाचे खूप महत्त्वाचे घटक कोण असतात, पार्ट असतात, सदस्य असतात, तर झाडं असतात हे सांगितले तुम्ही. का असतात तर त्याच्यानंतर सांगणार बघा. ट्रीज प्रोवाईड म्हणजे पुरवतात. तर झाडं आपल्याला काय देतात, ट्रीज प्रोवाईड अस म्हणजे आपल्याला देतात ना, म्हणून मी लिहिलं ट्रीज प्रोवाईड अस शेड म्हणजे काय पुरवतात, सावली, शेड अँड फ्रूट्स. हेच पहिला पॉईंट होता तुमचा. त्याच्यामध्ये त्या जाहिरातीमध्ये बघायचं ते लिहून घेताना तुम्हाला हे प्रश्न पूर्ण लिहून घ्यायचं आहे. हे एवढं तुम्ही पूर्ण लिहून घेणार आहे. द ट्री प्लांटेशन ड्राईव्ह हे पूर्ण एवढं लिहून घेणार आहे. हे ॲडव्हान्टेजेस ऑफ ट्री प्लांटेशन हे तुम्ही पाहत उत्तर लिहिणार आहात. बघा, आता पहिला पॉईंट आपण क्लिअर केला. आपण सांगून टाकलं की ट्रीज प्रोव्हाइड शेड अँड फ्रूट्स हे सांगून टाकलं. आता आपण पुढचा पॉईंट सांगणार आहोत. ट्रीज कंट्रोल सॉईल इरोजन म्हणजे जमिनीची धूप होण्यापासून झाडं वाचवतात. ते पॉईंट लिहून टाकायचा आपण जशाला तसा. मग काय करायचं सांगायचं बघा. ट्रीज अल्सो, आता हे पॉईंट सांगितलं त्यामुळे आपण लिहिणार की अजून ट्रीज अल्सो प्रिव्हेंट म्हणजे वाचवतात. काय वाचवते, सॉईल इरोजन म्हणजे झाडं जमिनीची धूप होण्यापासून वाचवतात. हे पण सांगितला पॉईंट आपण. आता आपण तिसरा पॉईंट सांगणार आहोत. बघा तुम्ही तुमच्या लिहिलेल्या याच्यामध्ये तिसरा पॉईंट काय, ट्रीज प्रोव्हाइड हॅबिटॅट फॉर वाईल्ड लाईफ म्हणजे झाडं जंगली प्राण्यांसाठी राहायसाठी जागा असते. तर बघा, मग आपण आता ते जशाला तसं लिहू नाही, लाईन थोडंसं त्याला मी वेगळं करून लिहितो बघा. ट्रीज आर होम, झाडं काय असतात, होम असतात. ट्रीज आर होम टू मेनी वाईल्ड लाईफ ॲनिमल्स म्हणजे खूप जास्त जंगली जनावराचे झाडं काय असतात त्यांचं घर असते. तर झाडं त्यांना काय देतात, घर पुरवतात. झाडामुळं त्यांना राहण्याची जागा भेटते. तर त्याला काय म्हणतात, हॅबिटॅट म्हणतात. तर आपण जशाला तसं वाक्य लिहिलं नाही, थोडंसं वाक्य काय करायचं आपल्या मनाने लिहायचं. ट्रीज आर होम टू मेनी वाईल्ड लाईफ ॲनिमल्स. त्याच्या पुढचा आपल्याला काय लिहायचा पॉईंट, ट्रीज ॲक्ट ॲज अ विंड ब्रेकर म्हणजे झाडं काय करते तर जे हवेची गती आहे ती कमी करतात. त्यामुळं वादळ वगैरे येत नाहीत. मग काय लिहिणार तुम्ही, ट्रीज प्रोटेक्ट अस, झाडं आपलं काय करतात, प्रोटेक्शन करतात. कशापासून तर जोऱ्याच्या वाऱ्यापासून. ट्रीज प्रोटेक्ट अस फ्रॉम, जोऱ्याच्या वारे ते असतात त्यांना काय म्हणतात, वादळ. त्यांना काय म्हणतात, हरिकेन म्हणतात इंग्लिशमध्ये. ट्रीज प्रोटेक्ट अस फ्रॉम हरिकेन्स. तर फुल स्टॉप द्या. हे पण पॉईंट कवर केला आता आपण. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट काय सांगायचा तुम्हाला, ट्रीज ब्रीद इन कार्बन डायऑक्साईड आणि गिव्ह आउट ऑक्सिजन. याचा अर्थ काय की झाडं आपल्याला ऑक्सिजन पुरवतात. तर हे शेवटचा पॉईंट लिहून टाकायचं. ट्रीज प्रोव्हाइड अस ऑक्सिजन. तुम्ही लिहून टाकलं तिथं साधं सिंपल वाक्य, सिंपल प्रेझेंट टेन्स, ट्रीज प्रोव्हाइड अस ऑक्सिजन. तर जेव्हा सगळे जे वाक्य मी लिहित आहे त्यांचे टेन्स वगैरे तुम्ही बघत जा. प्रत्येक वाक्यामध्ये बघा इथं सब्जेक्ट आहे, व्हर्ब आहे,
तर आपण एकदम सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचा प्रयत्न करतो सुरुवातीला, कारण तुम्हाला सुरुवातीला अवघड वाक्य बनवायला थोडासा त्रास जाते. तर म्हणून तुम्ही सुरुवातीला सिम्पल प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट टेन्सचे वाक्य बनवायचा प्रयत्न करत जा. एक सब्जेक्ट असते, एक वर्ब असते, एक ऑब्जेक्ट असते. जसं आता बघा एक वाक्य बनवलं आहे, ट्रीज प्रोव्हाइड अस ऑक्सिजन, म्हणजे झाडं आपल्याला ऑक्सिजन पुरवतात. हां, तर हे झालं आपले झाडाचे फायदे. तर आपण सांगायचं मग काय सांगायचं लास्टची लाईन, की दीज आर बेनिफिट्स ऑफ प्लांटिंग. प्लांटिंग म्हणजे लावायचे, तर हे बेनिफिट्स आहेत. बेनिफिट्स म्हणजे फायदे. तर दीज आर बेनिफिट्स, हे सगळे जे आहेत ते काय आहेत, फायदे आहेत. प्लांटिंग कशाचे, काय प्लांटिंगचे, ट्री प्लांटिंगचे, झाडं लावण्याचे फायदे आहेत. म्हणून मग आता म्हणून कसं लिहिणार, म्हणूनसाठी असते सो आय वूड लाईक टू बी. आता हे थोडं अवघड वाक्य, हे लक्षात ठेवा. सो आय वूड लाईक टू बी अ पार्ट ऑफ युअर प्रोग्राम. तर तुमच्या या कार्यक्रमाचा म्हणून मला काय व्हायला पाहिजे, हिस्सा व्हायला आवडेल. लाईक दे ना, आय वूड लाईक टू बी अ पार्ट ऑफ युअर प्रोग्राम. तर म्हणून मला तुमच्या या जे कार्यक्रम तुम्ही ठेवलेला आहे झाडं लावायचा, वृक्षारोपणाचा, त्याचा मला एक भाग होण्यास आवडेल. म्हणून तुम्ही त्याला लेटर लिहित आहे ना. आता बघा तुमचा कसं दिसत आहे तुम्हाला लेटर. तुम्ही रिस्पेक्टेड सर वगैरे लिहिला, तुम्हाला त्याची माहिती कुठून कळाली हे पहिल्या पॅसेजमध्ये लिहिलं. दुसरा पॅसेज चालू करताना तुम्ही थोडीशी जागा सोडली, इथं ही जागा तुम्ही सोडलेली आहे इथं. दुसरा पॅसेज चालू करताना थोडीशी जागा तुम्ही इथं, तुम्हाला कळणार की नवीन पॅसेज चालू केला आहे, ते तुम्ही लिहिला पूर्ण. त्याच्यामध्ये वृक्षारोपणाचे फायदे लिहिले, जे तुम्हाला त्यांनीच सांगितले होते प्रश्नामध्ये, तेच फायदे लिहून टाकले तुम्ही. आणि आता बघा तिसऱ्या पॅसेजमध्ये काय लिहिणार तुम्ही. बघा त्यांनी इथं फॉर्मल लेटरमध्ये लिहिताना सांगितलं होतं तुम्हाला की या गोष्टी तुम्ही विचारा म्हणून सांगितलं होतं. काय विचारायचं आहे की कोणत्या टाईपचे झाडं तुम्ही इथं 4 गोष्टी दिल्यात ना तुम्हाला, या गोष्टी आता आपल्याला विचारायच्यात त्यांना. बघा क्वेश्चन करायचे. आता पुढच्या पॅसेजमध्ये आपल्याला काय करायचे, तर क्वेश्चन करायचे. आता बघा क्वेश्चन कसे करतो मी. बघा आता नवीन पॅसेज चालू करणार आपण त्याच्या खाली. चला आता पुढचा पॅसेज करताना आपण हे इथली जागा सोडून देणार आणि पुढच्या याची थोडीशी जागा सोडणार आणि लिहिणार. बघा आता आपल्याला त्यांना काय करायचं, क्वेश्चन करायचं. बघा तुम्ही काय करणार, त्यांना विचारायचं आहे तुम्हाला या प्रोग्रामबद्दल काही क्वेश्चन आहेत, म्हणून तुम्ही काय करणार, आय हॅव सम एन्क्वायरीज म्हणजे काय, तुम्हाला काही विचारणा करायची. एन्क्वायरीज, आय हॅव सम एन्क्वायरीज रिगार्डिंग द ट्री प्लांटेशन ड्राईव्ह. आय हॅव सम एन्क्वायरीज रिगार्डिंग द ट्री प्लांटेशन ड्राईव्ह असं लिहायचं वाक्य. म्हणजे तुम्हाला काही एन्क्वायरी करायच्यात. काय करायच्यात बघा, तुम्हाला त्यांच्या कोणत्या प्रकारचे झाडं लावायचे ते विचारायचे. तर तुम्ही कसं विचारणार, आय वूड लाईक टू नो बघा, नो म्हणजे काय, माहिती करून घेणे. तर मला माहिती करून घ्यायला आवडेल की आपण कोणते झाडं, आय वूड लाईक टू नो विच, बघा हे प्रश्न आहे, विच प्लांट्स वी आर गोइंग टू प्लांट, विच प्लांट्स. तर आपण कोणत्या प्रकारचे झाडं पेरणार आहोत, म्हणजे रोपण करणार आहोत. बघा हे जे आहे वाक्य ते असंच पाठ करा, आय वूड लाईक टू नो विच प्लांट्स वी आर गोइंग टू प्लांट. तर हे मी वाक्य बनवलं. पहिला आपला प्रश्न की आपल्याला कोणत्या प्रकारचे झाडं पेरायचे. तर थोडंसं वाक्यरचना थोडीशी आपण जर वेगळी ठेवली तर आपल्याला जास्त मार्क पडण्याचे चान्सेस असतात, कारण मग आपलं लेटर थोडंसं वेगळं वाटणार आहे, सगळ्यांपेक्षा वेगळं दिसायला पाहिजे. त्यांना कळायला पाहिजे की तुम्ही मनानं लिहिलेलं आहे, तुमच्या मनाची वाक्यरचना आहे. तर बघा दुसरा प्रश्न काय होता तुम्हाला, तुम्ही त्यांना प्रश्न विचारणार होता की स्नॅक किंवा रिफ्रेशमेंट भेटणार आहे का, म्हणजे काही खाण्यासाठी भेटणार आहे का ट्री प्लांटेशनच्या या पूर्ण कार्यक्रमामध्ये.
आणि तुम्ही काय कसं विचारणार मग? आय वॉन्ट टू नो अबाउट आर एनी स्नॅक्स आता हे कारण मी तर वर्बल क्वेश्चन बनवलं आहे बघा आरपासून. तर आपलं हे जे वाक्य आहे इथून चालू होते बघा. आर एनी स्नॅक्स गोईंग टू बी ऑफर्ड. म्हणजे ऑफर्ड म्हणजे काय की कोणत्या प्रकारचे स्नॅक्स देणार आहेत का. बघा वाक्य काय, आय वॉन्ट टू नो, सॉरी आपल्या इथं नो शब्द राहिला. या आय वॉन्ट टूच्या नंतर काय पाहिजे, नो. आय वॉन्ट टू नो अबाउट कशाबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे, आर एनी स्नॅक्स गोईंग टू बी ऑफर्ड. इथं तुम्ही काय देणार, क्वेश्चन मार्क. बघा इथून वर्बल क्वेश्चन आहे की नाही, आर एनी स्नॅक्स गोईंग टू बी ऑफर्ड. हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे आणि ते वर्बल क्वेश्चन आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रश्न काय विचारायचा आहे की तुम्हाला काही सर्टिफिकेट भेटणार आहे का. मग आणि तुम्ही काय लिहिणार, इज एनी सर्टिफिकेट विल बी गिवन टू द व्हॉलंटियर्स. म्हणजे व्हॉलंटियर्सला कोणतं सर्टिफिकेट दिला जाईल का, सहभागाचं प्रमाणपत्र. इज एनी सर्टिफिकेट विल बी गिवन टू द व्हॉलंटियर्स. आणि ह्याच्या पण काय तुम्हाला देणार तुम्ही क्वेश्चन मार्क. ते हे तुम्हाला प्रश्न पडलेत आणि झाला. आता याच्या पुढे तुम्हाला मनाने लिहायचे. बघा तुम्ही इथं झाडं वृक्षारोपणाचे फायदे लिहिले दुसऱ्या पॅसेजमध्ये. तिसऱ्या पॅसेजमध्ये तुम्ही काय केलं आहे, प्रश्न विचारले. आता तुम्ही काय करणार, डायरेक्ट चौथ्या पॅसेजमध्ये जाणार आणि तुम्ही काय म्हणणार की तुमचं काम काय, तुम्हाला रजिस्टर करून घ्या म्हणणार तुमचं. तर मग तुम्ही डायरेक्ट त्यांना रिक्वेस्ट करायची, सो आय काइंडली. आता तुम्ही काय करायले, त्यांना रिक्वेस्ट करायले, आय काइंडली रिक्वेस्ट यू. म्हणजे मी तुम्हाला विनंती करतो. सो आय काइंडली रिक्वेस्ट यू टू रजिस्टर माय नेम ॲज व्हॉलंटियर. माझं नाव स्वयंसेवक म्हणून रजिस्टर करा. अशी मी काय करतो, तुम्हाला रिक्वेस्ट करतो की माझं नाव स्वयंसेवक म्हणून रजिस्टर करा, म्हणजे नोंदणी करा. आणि शेवटी काय करायचं तुम्हाला, आता तुम्हाला शेवटी जे करते त्याला क्लोजिंगसाठी तुम्हाला किती असते, हाफ मार्क अवेलेबल असते. आता क्लोजिंग कशी करणार तुम्ही बघा, इथं जेव्हा तुमचं संपणार तर तुम्ही काय करायची, एक ओळ सोडायची. आता बघा ही एक ओळ मी सोडत आहे आणि ही दुसरी ओळ इथं पान संपत आहे, मी दुसऱ्या पानावर लिहितो. पण तुम्ही फक्त एक ओळ सोडायची आणि एक ओळ सोडून काय करायचं, इथं तुम्ही लिहायचं खाली युअर्स लिहायचं, युअर्स. आणि त्याच्यापुढे लिहायचं सिन्सिअरली, युअर्स सिन्सिअरली. हे शब्द पाठ करून टाका. हे लिहायचं युअर्स सिन्सिअरली. आणि जेव्हा जे वर सुरुवातीला तुम्ही नाव टाकलं होतं एकदम तेच टाकायचं. बघा इथं नाव काय टाकलं होतं तुम्ही, राम पाटील. तर आता मी राम पाटील टाकलं होतं म्हणून मी राम पाटील लिहिणार. तुम्ही जे नाव टाकलं असेल सुरुवातीला वर पत्र लिहिणाऱ्याचं ते इथं नाव टाकायचं युअर्स सिन्सिअरलीमध्ये. तर मी इथं टाकतो इथं नाव राम पाटील. याला तुम्हाला काय असते, अर्धा मार्क असते. तर टोटल असं 5 मार्कचं लेटर असते. याला अर्धा मार्क असते क्लोजिंगला. तुमच्या पूर्ण या मेन बॉडीला तुम्हाला 2.5 मार्क असतात. हे पूर्ण तुम्ही लेटर लिहिलं त्याला. आणि या सब्जेक्टला आणि याला तुम्हाला हाफ मार्क असते पत्त्यासाठी. आणि या पत्त्यासाठी तुम्हाला हाफ मार्क असते. आणि 2 पत्त्याला हाफ 1 मार्क. तुम्हाला या रिस्पेक्टेड सर म्हणण्यासाठी हाफ मार्क 1.5 मार्क. आणि शेवटी क्लोजिंगसाठी 1 मार्क असते, ते 1 मार्क झाले तुम्हाला. तर ते 1.5 1 हाफ किती झाले, 3 मार्क, 2 मार्क. आणि पूर्ण याच्यासाठी
जे आहेत तुम्हाला मधल्या मेन बॉडीसाठी 2 मार्क असतात आणि ग्रामॅटिकल मिस्टेकसाठी 1 मार्क असते. असं 5 मार्कचं तुम्हाला काय असते, लेटर असते. बघा परत एकदा बघा रिव्हिजन काय केलं. ज्यानं पत्ता पाठवत आहे, ज्यानं लेटर लिहित आहे त्याचा पत्ता बघा, लिहिला पत्ता, पत्त्यामध्ये नाव आणि कोणत्या गावात राहते, तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे आणि तारीख. नंतर ज्याला आपण पाठवत आहे त्याचा पत्ता बघा, ज्याला पाठवत आहे त्याच्या पदाचं नाव, ते कुठं काम करते, तिथं कोणतं कशाबद्दल काम करत आहे, ट्री प्लांटेशन ड्राईव्हमध्ये, त्यांचं पण कोणतं गाव आहे, जिल्हा आहे ते लिहायचं. त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहायचं बघा, सब्जेक्ट जे आहे ते तुम्हाला क्वेश्चनमध्येच दिलेलं असते, कारण तेच मेन असते. तुम्हाला काय करायचं होतं, इथं रजिस्ट्रेशन करायचं होतं, टू रजिस्टर ॲज अ व्हॉलंटियर. तुम्हाला नाव नोंदणी करायची आहे स्वयंसेवक म्हणून. आणि त्याच्यानंतर मग हे रिस्पेक्टेड सर लिहायचं एकदा, याला सॅल्युटेशन म्हणतात. आणि मग तुम्ही पत्र लिहायला चालू करायचं. पत्र आता तुमच्या क्वेश्चनमध्येच कोणते कोणते पॉईंट लिहायचे तुम्हाला सांगितलेले असतात. त्याने काय सांगितलं होतं क्वेश्चनमध्ये की वृक्षारोपणाचे बघा, तुम्ही पहिल्यांदा त्यांची तुम्हाला माहिती कुठून कळाली ते लिहिलं पहिल्या पॅसेजमध्ये. हे पहिला पॅसेज आहे, इथून इथपर्यंत. तर तुम्हाला ते त्यांची ॲडव्हर्टाईज कुठून कळाली ते सांगितलं तुम्ही. दुसऱ्या पॅसेजमध्ये तुम्ही काय सांगितलं, वृक्षारोपणाचे फायदे, ते इथून इथपर्यंत आहे पॅसेज. आणि तिसऱ्या पॅसेजमध्ये काय आहे, तिसऱ्या पॅसेजमध्ये तुम्हाला काही प्रश्न पडले होते ते विचारले तुम्ही. आणि चौथ्या पॅसेजमध्ये तुम्ही त्यांना विनंती केली की तुमचं नाव नोंदणी करून घ्यावी. आणि शेवटी तुमचं नाव लिहिलं, युअर सिन्सिअरली राम पाटील. तुमचा विनम्र म्हणजे तुमचा आभारी असेल राम पाटील.